आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. काय नमस्कारामध्ये चमत्कार असतो. या माझ्या 66 वर्षाच्या अनुभवामधून नमस्कारामुळेच अनेक चमत्कार झालेले आहेत. चमत्काराच्या गोष्टी देखील आहेत, आख्यायिका देखील आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे 15 दिवसाची दक्षिण भारत सहल करायला गेल्यामुळं माझ्या शेतीतील आणि काही घरातील अत्यंत कामाची झुंबड उडालेली आहे. आता 2 दिवस झाला आलेला आहे. तोपर्यंत पाठीमागं पालाकुटी करून घ्यायचं आहे. आता रोटर सुरू आहे. तोपर्यंत केळी काढायला आलेली आहे. केळीच्या गाडीजवळ उभं राहावं लागत आहे. तोपर्यंत इथं आल्यामध्ये भांगलन आलेले आहे. चकाचक ग्रुप टकाटक काम करत आहे. म्हणजे अशा प्रकारे कामाचं लछान माझ्या मागं लागलेलं आहे. कारण इथं करणारं दुसरं कोण नाहीच. आवडीच्या पॅलेसमध्ये आम्ही खालीवर बघायला दोघं सिनियर सिटीजन इथं आहोत. शेतीतली आणि बाहेरची कामं सगळी मला करावी लागतात. त्यामुळं घडीची सुटका नाही. तर 2 दिवसापूर्वी हे केलेली पालाकुट्टी आणि हे जे काही तुम्हाला खोडवं ऊसतोड कामगारांनी अशा प्रकारे हे खोडवं तोडलेलं आहे. त्यानं शेतकऱ्याची अजिबात कशाची दयामाया नाही, काळजी नाही. काळजीपूर्वक तोडावं हे त्यांच्या रक्तातच नाही. फक्त वरबडणे, पैसा मिळवणे, कुठं काय हाणायला मिळतं आहे का, चोरायला मिळतं आहे का हे बघतात. कुठं नारळ चोर, कुठं फळं चोर, कुठं केळीचे घड चोर, कुठं जळान कुणाचं गावते का बघ. म्हणजे अशा प्रकारे ही वरबडाय आलेली लोक आणि त्यांना काय वाटतं आहे की आमच्याशिवाय ह्या लोकांचं काही चालतच नाही. आणि ह्या लोकांनी चांगली गँग तयार केलेली आहे. आमच्या इकडची लोक टोळ्या आणायला जातात आणि त्यांना फसवतात. जवळजवळ गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी ह्याच्यामध्ये 50% ट्रॅक्टर मालकांना यांनी फसवलेलं आहे. पैसे द्या, लगेच इथं थांबाव, आम्ही लगेच येतो माणसं घेऊन असं म्हणतात. रातोरात पळून जातात. काही ट्रॅक्टरवाले पैसे मागायला गेले, त्यांच्या गळ्यामध्ये म्हमडूळ, 2 तोंडी म्हमडूळ हे जे काय सरपटणारा प्राणी आहे हे त्यांच्या गळ्यात अडकवले आणि पोलीस कंप्लेंट केली. अहो, असे कितीतरी अनुभव या फडकऱ्यांच्या बाबतीत आपणाला ऐकायला मिळतील. त्यामुळं या सदन भागातील शेतकरी, ट्रॅक्टर मालक यांनी आता कारखान्याला ऊस तोडीला ट्रॅक्टरच लावायचं बंद केलेलं आहे. तिकडे न्या जावा नाही तर तिकडे विका जावा. पदरचं पैसे घालायचं आणि पंचायत जायचं, एवढं कुठल्या देवानं सांगितलेलं आहे हो. तर निम्मे ट्रॅक्टर कमी झाले आहेत, निदर्शनास आलेले आहे. जसची काही ट्रॅक्टर मालकांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी ट्रॅक्टरच विकून टाकले. काही लोकांनी जमिनी विकून कर्ज फेडली. तर अशी ही सदन भागातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. कारखाना याकडे लक्ष देत नाही. कारखाना म्हणतो आमच्याकडं ऊस आला बास, गेटच्या आत ऊस आला की बिल देणं आमचं काम, बाकी सगळं तुमचं तुम्ही बघा. थोडीफार मदत करतो कारखाना, पण ती काय अशा प्रकारे फसवल्यामुळं हा पण जातं आणि हो पण जातं. तर टेनिसांची वेळ करून हा आमचा गजानन भाऊ रोटर मारण्यासाठी आलेला आहे. आता या रोटरमुळं जी काय ऊसाची खोडवी बुडके राहिलेले आहेत हे काय होणार आहेत, निघून चुरा होऊन त्याचा खाली पडणार आहे आणि ते एक प्रकारे शेतीला खतच होणार आहे. तर असं शेतकऱ्याला मशागतीची अनेक कामं करून घ्यावी लागतात आणि मशागत झाल्यानंतर खत विस्कटणी झाल्यानंतर पुन्हा आणखी आळवणी कोळवणी, आणखी पुन्हा ये रे माझ्या मागल्या ताकखान्या चांगल्या, नेहमीच येतो पावसाळा. त्या पद्धतीनं पीक घेतलं की लागवडी, आळवणी, गडी, माणसं, भांगलन अशी कितीतरी कामं करावी लागतात. म्हणजे शेतकरी हा नुसता पोशिंदाच आहे. याच्या मालाला योग्य प्रकारचा दर मिळत नाही. त्यामुळं आजकाल शेतकरी शेती विकत आहेत आणि अशी जर का शेती विकत गेली, मोठ्या लोकांच्या घशात जर गेली तर तुमचं आमचं सगळेच हातपाय ओट्यात येणार आहे. तेव्हा शासनानं याकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्यांना हातभार लावावा, त्यांच्या मालाला योग्य दर द्यावा, योग्य भाव द्यावा, अशी आवडी चॅनलच्या वतीनं सदिच्छा आहे. अन्यथा शेतकरी राहणार नाही, तो एक प्रकारचा वेगळाच होणार आहे. ओके, जरा थांबूया. आता आपण जरा पुढे जाऊया. बगडे मामा आपले नेहमीचेच पाहुणे
त्या ह्याच्या पाठीमागं रोटरच्या पाठीमागं जायला आलेले, कारण जमिनीतून आलेला कीटक ते पटदिशी वेचतात, खातात आणि तृप्त होतात. हा जो रोटर आहे, हे जे उंच उसाचे बुडके आहेत ह्याच्यावरून फिरला जातो. त्यामुळं हा बुडका त्याच्यामध्ये अगदी बारीक होऊन बाहेर पडतो. म्हणजेच एक प्रकारे रानाची लेवल, रानाची खालची मातीवर, वरची माती खाली, जे काही कीटक असतात ते कीटक बाहेर पडतात. बगळे मामा आमचे वगैरे खात असतात. रोटरमुळं जमीन भुसभुशीत होती. आणखी आता 2 दिवसानं आपल्याला एक खत ओढून घ्यायचं आहे. ह्या तुकड्यामध्ये आपल्याला G9 जैनची केळी लावायची आहे. का तर खडकाचा जरा भोगा होतो का बघायचं कामकाज सुरू आहे. एक प्रकारे प्रयोगच सुरू आहे. गेले 25 वर्षे नुसतं ऊस करून या रानाचा कस कमी झालेला आहे. कस वाढवण्यासाठी केळी करणार आहोत. या 7 गुंठ्याच्या आल्यातील एक 500-600 किलो आलं ठेवून बाकीचं आलं विकणार आहोत. इच्छुकांनी आले बियाणं यासाठी संपर्क साधावा. आवडीच्याने ज्या काही पायपा राहिलेल्या आहेत ह्या रोटरनं त्यांचे तुकडे होऊन होतात. म्हणजे शेतकऱ्याला नवीन पीक, नवीन सट अशा पद्धतीनं सगळं जुळणी करावी लागते. पुन्हा ठिबक घेणे, पुन्हा टायपा जोडणे, जे काय असेल ते शेतकरी खर्चातच असतो. पैसा अंतरायचं काम त्याचं, पैसा वेचायचं काम बाकी ज्यांचं आहे. म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.